हे तुम्ही बघू शकता किती छान तळला गेलेला आहे आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी लागतात। हे बघा असं कडक झालेला आहे, खाताना कुरकुरीत लागतात। त्याच्यावर लिंबू पिळायचा, टोमॅटो सॉस सोबत एक एक बुडवून असा छानपैकी खायचा। नमस्कार मित्रांनो, आज आपण साधी सोपी अशी रेसिपी बनवणार आहोत। तर आज मी हे सोयाबीन घेतलेले आहे। तर सोयाबीनची आपण झटपट होणारी अशी ही रेसिपी बनवणार आहोत। हे सोयाबीन 1 चमचा घेतलेला आहे। वाडग्यामध्ये सोयाबीन टाकलेले आहेत। हे सोयाबीन धुवून घ्यायचे आहे। स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत सोयाबीन। पाणी काढून टाकायचं आहे। सोयाबीन मधलं पाणी काढून टाकलेलं आहे। परत आता पाणी टाकते आहे। सोयाबीन भिजायला वेळ लागतो, त्यासाठी मी अर्धा तास ठेवणार आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकते आहे। मीठ टाकल्याने लवकर फुलतात। साधारण मी अर्धा तास हे सोयाबीन भिजत ठेवणार आहे। हे सोयाबीन छोटे आहेत म्हणून 20 मिनिटं मी भिजत ठेवणार आहे। जर हे सोयाबीन मोठे असते तर अर्धा तास मी भिजत ठेवले असते। 20 मिनिटं झालेले आहेत। मी आता उघडून बघते। सोयाबीन छान भिजलेले आहेत, एकदम मऊसर। त्याच्यामधून आता पाणी काढायचं आहे अशा पद्धतीने आणि दुसऱ्या भांड्यात ठेवायचं आहे। हे बघा असं पाणी काढून टाकायचं असतं। या पद्धतीने मी सगळ्या सोयाबीन मधून पाणी काढून टाकणार आहे। सोयाबीन फ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्यापैकी लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ, इतरही साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला टाकतानाच दाखवते। सगळ्यात आधी मी तिखट टाकते आहे 1 चमचा, हळद अर्धा चमचा, लसणाची पेस्ट आहे 1 चमचा, मिरचीची पेस्ट आहे 1 चमचा, बेसन पीठ टाकणार आहे 2 चमचे, त्यानंतर तांदळाचं पीठ टाकते 3 चमचे। हे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा चमचा मीठ टाकणार आहे। आता मी लिंबू पिळून टाकणार आहे, अर्धा लिंबू आहे हा। थोडासा आंबटपणा येण्यासाठी लिंबू पिळायचा असतो। ही कस्तुरी मेथी आहे, ही सुद्धा टाकणार आहे मी। 1 पळी तेल टाकते आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी। सर्व मसाले सोयाबीन मध्ये मी मिक्स करून घेतलेले आहेत। आता मी हे सोयाबीन फ्राय करून घेणार आहे। कढई गरम झालेली आहे। आता मी तेल ओतून घेणार आहे। सोयाबीन बुडतील एवढं तेल ओतायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी आता सोयाबीन तळून घेणार आहे। थोडे थोडे सोयाबीन टाकायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता खरपूस असे तळून झालेले आहेत सोयाबीन। छान कलर सुद्धा आलेला आहे। आता मी एक साइडला भांड्यामध्ये काढून ठेवते।
आता हे सोयाबीन तळून झालेले आहे. एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान तळला गेलेला आहे आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी लागतात. हे बघा असं कडक झालेला आहे, खाताना कुरकुरीत लागतात. त्याच्यावर लिंबू पिळायचा, टोमॅटो सॉस सोबत एक 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 बुडवून असा छानपैकी खायचा. तुम्ही आवाज तर ऐकला असेल किती छान तळला गेलेला आहे, कुरकुरीत तळला गेलेला आहे. तुम्ही अशीच रेसिपी बनवून बघा, साधी सोपी आहे. कशी होते ते कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी छान छान रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद. वा, खूपच टेस्टी.